रामकृष्ण हरी। एकादश्यां विशेषेण कर्तव्यं भोजनद्वयं। रात्रौ जागरणं कुर्यात् दिवा च हरिकीर्तनं। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। एकादशीला विशेष करून 2 कर्तव्य करावी। मग ती कुठली? तर दिवसा हरिकीर्तन करावं आणि रात्रीही जागरण आणि हरिकीर्तन करावं। एकादशी करून भक्तीच्या एकादश भूमिका साधाव्या असा ही एकादशीचा महत् हेतू सांगितलेला आहे। आपल्या संस्कृतीत एका उपायाने अनेक हित साधून पुन्हा एक परमात्मा साधणं हेच आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे। म्हणून तर असं म्हटलंय, एकादशीने एकादशी साधा भगवत भक्ती ऐशी। अहो, एकादशीने भक्ताच्या एकादश भूमिका साधावयास पाहिजे। म्हणजेच एक साधक 11 भूमिकांवरती कसा राहू शकेल असा इथे मोठा प्रश्न उपस्थित होतो। पण त्याचे उत्तर अगदी सोपं आहे। फक्त साधक होणं, भक्त होणं हे महत्वाचं। परमेश्वर जसा एक असून सर्वत्र भरून असतो, तसाच त्याचा भक्त सुद्धा एका भूमिकेवर सम्यक आरूढ झाल्यावर त्यात सर्व भूमिका येतात। मग त्यात उपोषण असेल, स्मरणभक्ती असेल, तद्रूपता असेल, आत्मनिवेदन असेल, अशा 11 या साधनं तो या एकादशीच्या निमित्ताने करतो आणि भगवंताची प्राप्ती करून घेतो। म्हणून एकादशीचा उपवास, उपोषण म्हणजे भगवंताजवळ राहणं, त्याचा सहवास लाभणं हेच या एकादशी महात्म्याचं महत्वाचं व्रत हे जे आहे सांगितलेलं तेच खरं आहे। जय जय रामकृष्ण हरी।